धुळे-सुरत महामार्गावरील चौकी शिवारातील पोलीस चौकीजवळ 2 ट्रकमध्ये भीषण अपघात. कोंडाईबारी घाटात अपघाताची मालिका पुन्हा सुरू झाली असून महामार्गावर अपघाताचे सत्र केव्हा थांबणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. धुळे-सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटातील पोलीस चौकीजवळ 2 मालट्रकमध्ये अपघात झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. धुळे-सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील पोलीस मदत केंद्राजवळ गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास धुळ्याकडून नवापूरच्या दिशेने सनमाइका घेऊन जाणारा ट्रक, क्रमांक RJ 19A7367, हा ट्रक महामार्गावर मार्गक्रमण करत असताना याचवेळी मका भरून येवला येथून अहमदाबाद कडे जाणारा ट्रक भरधाव वेगाने मागून येणारा ट्रक क्रमांक GJ12B-V 3857 याचे ब्रेक फेलच झाल्यामुळे हा ट्रक पुढे मार्गक्रमण असलेल्या ट्रकवर जाऊन आदळला व पुढे शेतात 40 ते 50 फूट अंतरापर्यंत जाऊन विजेच्या खांबाला धडकला आहे. तर हैदराबादहून जोधपूर येथे जाणारा हा ट्रक रस्त्याच्या खाली खड्ड्यात पलटी झाला आहे. या अपघातात शेतातील पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच विजेचे खांब व तार देखील तुटून नुकसान झाले आहे. या अपघातात आमिर खान रहीम पठाण 35, रमजान खान पुस्सल खान पठाण 20, बिके खान उस्मान खान पठाण 23 सर्वरा राजस्थान हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य ज्ञानेश्वर महाराज संस्थानद्वारे मोफत सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी सर्व जखमींना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. बंद करायला आम्ही